चला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता एक मस्त गाणं आमचे वाद्यवृंद वाजवणार आहेत, खास तुमच्यासाठी आणले आणि त्या गाण्यावर तुम्हाला नाचायचंय. असं नाही नाचायचंय, गोल गोल फिरून नाचा, फुगडी घालतात तशी नाचा. आपल्याला एन्जॉय करण्यासाठी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे प्रत्येकानं कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. कोणाचे जर पाय दुखत असतील तर आधी सांगा आणि जरा लांब जा. मॉनिटर वाढायचं, नाचा. गोल गोल नाचायचं सगळ्यांनी. अग मार्तीन गोली हरल्यान गोली गचल जाऊ बाजारी, मी हाय कोली सोलील्या डोली र मुंबईच्या किनारी. अग मार्तीन गोली हरल्यान गोली गचल बेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. कला गो पारू करतेस गो नखरा, चल जाऊ बाजारी. बेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. कला ग पारू करतेस यो नखरा, चल जाऊ बाजारी. चल ग पारू आयली बाजाराची तयारी. सर्ग्याची टोपी पाठ्यावर घेऊन विकूचा बाजारी. मी हाय कोली सोलील्या डोली र मुंबईच्या किनारी. आणखी डोली हरल्यान डोली गचल जाऊ बाजारी. पुरे बाबा पुरे 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 पुरे. आई शपथ माझं काळी झालं, खरं सांगते काळी झालं. माझ्या लग्नाची वरातच चालली असं वाटलं. नाही ना, तुम्ही कोट घातल्यानंतर वाटलं तर तुमचं वाटलं असं की लग्नातच उभं राहिलो की काय. असू द्या, अशीच मजा मस्ती करत, अशीच मजा मस्ती करत या कार्यक्रमाची सूत्र मी पुढे घेऊन जातोय. सो सगळ्यांची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया. या पैठणीच्या खेळाची सुरुवात ओळख फेरी मी करतोय. कुठून करायची ओळख? इथून की इथून? कुठून? इथून. याला गाड त्याला गाड मध्ये मला इथून करू. ओके, तर ह्यांच्या घराकडे जाऊन चालू करा वाटतं. हा समजा. ओके, तुमचं नाव? मीरा शिरोडकर. वाटी त्यावर ठेवली काचेची बशी. मालवण महोत्सव आयोजित कोकण नाव मध्ये नाव घेते केतनचं होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे, जोरदार आहे. कार्यक्रमाला साजेस असल्याने उकडा घेतल्यामुळे सगळ्यांनी जरा जोरदार आहे. पुढच्यात आहे, आपलं नाव? श्रावणी हेमराज सावजी. सावजी, कुठून आलात तुम्ही? वायरी भूतनाथ. वायरी भूतनाथ. आणि माहेर? कणकवली. कणकवली म्हणजे लांब अंतर. वायरी भूतनाथ टू कणकवली अंतर पार करू किती वर्षात गेली? पहिली इथेच होती मालवणमध्ये. लव्ह मॅरेज नाही? असू द्या, लाजू नका. आता घ्या उखाणा, चला. खेळ पैठणीचा असतो कार्यक्रम, जेथे जेथे तेथे असते हजर श्रावणी. हेमराज रावांचं नाव घेते, सद्गुरूंच्या कृपेने जिंकेन मीच पैठणी. तुम्ही गुंडाळणी जावा आता. खेळ पैठणीचा जिथे जिथे असतो तिथे मी असते हजर आणि जिंकेन मी पैठणी. म्हणजे 100% पैठणी घेऊन जातील असं वाटतं, पण असं काय नसतं. दिसता तसं नसतं, म्हणून जग फसता. हा, आपलं नाव? साक्षी चंद्रशेखर माईकर. साक्षीताईंसाठी एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे. अरे बाबा, काय आनंद झालाय का मला. हो माय गॉड, माझ्यासाठी टाळ येते सगळेजण. असू द्या, असू द्या. कुठून आला तुम्ही? धुरीवाडा इथलं. ओके ओके, मी पण धुरी, पण आमचं वाडा विसर काय नाही असं. असू द्या. माहेर कुठे? मालवण. मालवण जवळ जवळ करतो, सगळं जवळ. असू द्या, चला घ्या उखळा. शंकराच्या पिंडी. कोण एकदा सोनार.
नाही, हे सरकारी उखाणा आहे, मला माहिती आहे. ह्या उखाण्याशिवाय कुठच्याच पैठणीच्या कार्यक्रमाची सुरुवातच होत नाही. अहो त्यांकडे ढकलून घालतात काय. हा असू दे, घ्या चला, घ्या चालेल. शंकराच्या पिंडीवर परत नाही, बाकीच्यांना वन मोर नाही. शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वागून चंद्रशेखरांचे नाव येते, सर्वांचा मान राखून. ओके, धन्यवाद आमचा मान राखल्याबद्दल. नमस्कार. माझं नाव माहेरचं दीपा परब, उर्फ सासरचं सौ यशवी संतोष देवळी, राहणार बेलाची वाडी माडली. शाळा मालवणला झाली 98 बॅच. 98 बॅच. ओके, शिक्षण किती? 12वी कॉमर्स. सध्या मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये 1 नंबर आहे. मार्केटिंग वाल्यापासून लांब 4 हात लांब. मार्केटिंग वाल्यापासून मला जाम भीती वाटतं. असू द्या, मार्केटिंग नको, आपला फक्त उकाडा व्हाया बस. माईक नको, मार्केटिंग वाल्यांच्या हातात माईक गेलो का तो कधीच मिळणार नाही. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून. पुढे जा, प्रत्येकाचा चेहरा दिसला पाहिजे अशी थांबा ना. परत सांगायला लावलं का? हा एक असं पुढे चालेल. ओके. म्हणतात चंद्राला मून, मी आहे देवड्यांची थोरली सून. ओके, देवळ्यांच्या थोरल्या सुनेसाठी एकदा जरा जोरदार डाळे वाजवा बाबा. तो या पुढच्या ताई, या. हा, माझं नाव दीपा शिंदे, राहणार मी वयात, माहेर माझं मुंबई. बाहेर मुंबई, क्या बात आहे. ओके, उखाणा. हा जोरात बोला. पण त्या आंब्याचा उल्लेख असलेलं उखाणा आणखी बरं वाटतं. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, नित्यानंद रावांचे नाव घेतो तुमच्यासाठी खास. धन्यवाद, आमच्यासाठी खास नाव घेतलंय. हा या पुढे. आनंद असल्यावर हा उखाणा. काही मंदिरात लावला अगरबत्तीचा पुडा, आनंदरावांचं नाव घेते, हातभर भरला हिरवा तुडा. धन्यवाद. पुढच्या ताई. हा इकडे थांबा, झालं इकडे थांबायचे. याला गाड त्याला गाड. हा मध्ये आम्ही आहोत. हा नमस्कार. माझं नाव अक्षता रोहन आचरेकर. ओके, कुठून? मालवण मधून. आणि माहेर कुठे पण? वायरी. घरापासून माहेरचं अंतर किती आहे? 10 मिनिटावर. फक्त 10 मिनिटावर. क्या बात आहे, सगळेच खर्च वाचवला. पासून गोचारचाट्यापर्यंत. असू द्या, आता खर्च एवढा वाचला ना, मग जरा मोठंसं एखादं उखाणा घ्याल का? उखाणा घेते, लक्ष असू द्या. लक्ष असू द्या सगळ्यांचा. उखाणा घेत आहेत ताई. उखाणा घेते, लक्ष असू द्या. माझ्या आणि रोहनरावांच्या आयुष्यात तुमचं सहवास आयुष्यभर असू द्या. धन्यवाद, थँक्यू. मस्त उखाणा. पुढच्या ताई या. आपलं नाव? पुढे जरा येला तर सगळ्यांना ऐकायला जाय. हा, साक्षी सुनील राऊत. साक्षी सुनील राऊत. ताईंसाठी एकदा जोर जाड्या. आता घेता ना उखाणा घेता की गाणं म्हणता? उखाणाच घेता. चला घ्या, उखाणा घ्या. लाल मणी जोडले, काळे मणी तोडले, सुनील रावांसाठी आईबाप जोडले. सोडले. क्या मध्ये सुधीररावांचं भाग्य बघा किती. या पुढच्या ताई. प्रियंका विजया आमदे. ओके, प्रियंका ताईंसाठी सुद्धा जरा जोरदार डाया वाजवा. नमस्कार. या नमस्कार. बरोबर, आजच्या ठळक बातम्या. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आपण पाहतात कोकण नाव आयोजित मालवण महोत्सव. आणि या महोत्सवात प्रियंका ताई आपल्या समोर उखाणा म्हणतात. जन्म दिला मातेने, पालन केले पितेने, विजयरावांचे नाव घेते पत्नीला नातेने. थँक्यू. पुढच्या ताई. साईनाथ वा. ओके, सिद्धिताई. मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर ठेक. इल्यात तर ठेसून तर सांगा पहिला. गुरुवारा मालवण. मालवण. ओके, हा आता घ्या उखाणा. मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर खेळते पैठणचा खेळ. मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर खेळते पैठणचा खेळ. साईनाथरावांचं नाव घेते, खेळते पैठणचा खेळ. परत रिपीट. हा या पुढे. जिया जीवन जोगी. गुरुवारा मालवण. मालवणी लोकांका आवडता कढी आणि भात. मालवणी लोकांका आवडता कढी आणि भात. जीवनरावांचं नाव घेते, अशीच राहू दे आयुष्यभर तुमची साथ. कढी आणि भात. कसली कढी? बांगड्याची. आज असं काय घराकडे? हा, शेंगटी आहे.
शेंगटी आहे. ओके, आवडत तो सगळ्यांचा. या सगळं संपलं का यांच्याकडे जाऊचं एवढं लक्षात ठेवा. खेळ पैठणीचं बाळकुमार नावाचे नाव घेते. खेळ पैठणीच्या सोहळे. आणि बरीच उखाणे तुम्ही नक्कीच पाठ केली असतील. मस्त व्हेरिएशन भारी होते आवाजातले. माझा असा आवाज नाही, मी प्रत्येकाच्या आवाजातले व्हेरिएशन तुम्हाला दाखवतोय. त्यामुळे माझ्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा काही संबंध नाहीये. आणि आल्यास तो केवळ एक निवड योगायोग समजावा. हा चला घ्या उखाणे. सोन्याच्या अंगठीवर नागिनचा विडा. दिलीप पवारचं नाव घेते. वाट माझी सोडा. वाट आहे सोडलेली, सरळ इथून जावा, खाली बसा. हा तुमचं नाव? प्रतिभा प्रसाद चव्हाण. सोडलं तर मी तुम्हाला विचारेल ना पुढचा प्रश्न. माईक अडूक नाही, माईक बरा नाही होत. जरा सर्दी झालेली, माई माडाक लागली. बाबा तुझा आणि काय ताकर माईक. हा माईक पाहिजे. खनखन कुदळी मनमन माती. उभारल्या भीती शितारले खांब. सासूबाईंच्या पोटी आकाबाईंच्या पाठी. जलमले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 35 पाना लावला तुला. शरभर शिपारी थोडू कशी. सदरेर बसून बोलू कशी. सदर सजलेली नजर पुरुषाची. प्रसादराव उघडा खिडकी येऊ दे पलकी. माका वाटलं प्रसादरावांना खिडकीतनं पाठवतात की काय. असू द्या चला पुढे. हा आपलं नाव? कोकण नाव आयोजित मालवण महोत्सव 2023. हा उत्सव विकास गावकर आणि सौ गावकर मॅडम यांनी आयोजित केल्याबद्दल आम्ही सर्व महिलांच्या वतीने त्यांना आमचा मानाचा मुद्रा. माझं नाव ऐकताय ना सगळीजण? माझं नाव सौ चारुशिला उल्हास आडाव. राहणार मेढा मालवण. आता नाव घेता ऐका. लाल कुंकू सवाष्णीनो लक्षात ठेवा. लाल कुंकू, हिरवा चुडा, सौभाग्याची खूण. उल्हासरावांचे नाव घेते मी. कोकण नाव आयोजित मालवण महोत्सव 2023च्या दिवशी काका आडावांची लाडकी सून. काका आडावलकरांच्या आढावकरांच्या लाडक्या सुनेसाठी जरा टाळी वाजवा. हा चला पुढे. माईक माईक नको घेऊ, माझं नको. हा उखाणा घ्या. मी राहणारी गुरीवाडा प्रीती प्रदीप पायनाई. उखाणा घेते ऐका. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. प्रदीपरावांचं नाव घेते. पायनाईकांची सून. काय कोणाकोणाची सून आहात आपण सांगतात की हा चला. ही झाली आडावकरांची सून, ही पायनाईकांची. हा बरोबर, आम्हाला समजलं पाहिजे, त्यांना पण समजलं पाहिजे ना. ओके. हा आपलं नाव? श्रीमती प्रतिभा तापोरे. राहणार मालवण. भरड मालवण. पोस्टाची शेजारी घर आहे. आजीबाईंकडे जेवायला जाऊया. ओके ओके. पापलेट आहे. ह्या मध्ये पापलेट का आपल्या सगळ्यांकडे जाऊ एवढा लक्षात ठेवा. पुढच्यात आहे. हा नाव तरी सांग. हा नाव प्रियांका दीपक एवढंच. शिक्षण 10वीत आहे. ऍडव्हान्स पैठणी घ्यायला आली आहे. क्या बात आहे. पुढे या. ओके नको बाई, नावच घे आता. काय ते तुझं? हा निष्ठा नारायण पटते. निष्ठा नारायण पटते. निष्ठा नारायण पटते. मिष्का निष्का. ओके. किती कठीण नावं ठेवायची. हा पुढे. आपलं नाव? मयुरी दत्ताराम चव्हाण. हा उखाणा. प्रेमाची कविता, प्रेमाचा लेख. नवरा माझा लाखात एक. क्या बात आहे. नवरा माझा लाखात एक. चला या पुढे. झालं लाजून झालं तर जरा पुढे आणि एखादं उखाणा घ्या. चला नाव सांग. या पुढे या. मेरा नाम सकीना खान और मैं मालवण पर ठाणे. और उखाना आपको उखाना पता नहीं है?
हा आजीचे मी बगीचा बगीचे मी बंदर. जरा जरा थांबा. या पुढे पुढे या. मस्त उखाणे आहे, मस्त उखाणे. पुढे पुढे या आणि जरा जोरात बोला, सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे. आजीचे मी बगीचा बगीचे मी बंदर तितके अंदर. खेळामध्ये जोरदार झाले पाहिजेत. हा पुढच्या ताई या. तुम्ही पण इथे इथे या. मी येते हो. हा आलो आलो. आपलं नाव? विजया महेंद्र मोरे. ओके. उखाणं? काजूच्या वाटी मालवणी काजू महेंद्ररावांचं नाव गेलं मी कशाला लाजू. काजूच्या वाटीत लाजलात कशा? लाजतो आणि परत मी कशाला लाजू हा प्रश्न होता. हा चला या. तारकहरी चव्हाण ठेवते मालवण. मी उखाणा घेते. मालवण समुद्राचा किल्ला शिवाजी आत कसा शिरला म्हणून मी आले पाहायला तर हरी चव्हाणांनी माझा साथ जन्मासाठी हातच धरला. क्या बात है. असं खरंच घडलं होतं का? असं खरंच घडलं होतं? खरंच घडलं होतं? मालवण आवडलेलं नाही पण त्यांनी हात सोडला नाही असं खरं घडलं होतं का? हा? आणि तुम्ही हात एवढा घट्ट पकडला तरी तुम्ही तिथे थांबला. क्या मध्ये मालवण आवडला. आणि मालवणाच्या प्रेमात सगळेजण पडतात. बघा किती जण आता गर्दी झाली आजच्या महोत्सवात. त्यामुळे असू द्या. पुढचा माका पण मालवण आवडला. नाका पण आवडला पण नाका इथं गैरजावं होतं नाही. हा पुढे. माझं नाव सौ श्रद्धा सचिन हडकर रेवतातून आहे. चॅनल बाय चॅनल कोकण 9 सचिन रावांचं नाव घेत आहे. पैठणीचं गेम खेळा केलं मी आणि माझी जाऊ. क्या बात आहे. जोरदार. जाऊ बाई जोरात. हा पुढच्या ताई. माझं नाव सौ आर्या अभय गावकर. मी अडीला राहते आणि माहेर कुडाळ. हडीखडे. हडी इकडनं 8 किलोमीटर. ओके. तुमचे शेजारी मग शेजारी राहा ना जाऊन तिकडे. असू दे. चला उखाणा घ्या. शेगावचा गणपती शिर्डीचे साई. शेगावचा गणपती शिर्डीचे साई. अभयरावांचं नाव घेते विराज आणि आयुष्य आई. ओके. विराज आणि आयुष्य आईसाठी एकदा जोरदार द्या. या असं असं सारखं जरा बघा. आपण सगळेजण कोकण नावचे दर्शक तुम्हाला लाईव्ह पाहत आहे. कळलं सगळ्यांना? तिथं जो समोर कॅमेरा आहे ना त्या कॅमेऱ्यामधनं तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि कोकण नावचे सगळे दर्शक तुम्हाला लाईव्ह पाहतात. त्यामुळे प्रत्येकाचा चेहरा दिसेल असं थांबा. हा चला पुढे. माझं नाव रश्मी वैभव सावंत. मी कुंभारमाठ मालवणतून आले आणि नाव घेते. चांदीच्या ताटात श्रीखंडाची वाटी. चांदीच्या ताटात श्रीखंडाची वाटी. वैभवरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. ह्यामध्ये यांच्या घराकडे चांदी वाटतं खूप असं. पुढच्या ताई. सोनाली रतन सावंत निवाडा मालवण. पुढे पुढे जरा पुढे. तिघांनी पुढे. तिघांनी पुढे सारखा. हा आता उखाणा. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. रतनरावांचं नाव घेते सावंतांची सून या नात्याने. ओके धन्यवाद. पुढच्या ताई. चला आता लवकर या. माझं नाव श्रेया यशवंत बारकर. तुला पैठणी पाहिजे? मग काय पाहिजे? फक्त खेळायचं आहे. ओके चालेल मग जा. ये. लावण्या प्रशांत गावडे. उखाणा घेते? नाही कविता तरी. कितवीत आहेस? आता 8वीत गेली. आता 8वीत. एवढ्यापासूनच पैठणीची तयारी. हा चल मग जा. ओके सगळ्यांचं. अहो तुमचीच वाट बघित सगळा एवढा चाललेला आहे. या पुढे. अजून कोणी लेट आलेलं होतं का? इकडे इकडे इकडे. हा इकडे सर या. पुढे पुढे. हा नाव? दीक्षा दीपक ढोके. डोके. ओके जुळला माझा पण काहीतरी. हा चला उखाण 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 उखाण. हा सासू सासऱ्यांच्या शाळेत दीड नणंदाच्या सहवासात दीपकरावांचं नाव घेते कोकण नावच्या पैठणीच्या खेळात. ओके धन्यवाद.
सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना पैठणीसाठी शुभेच्छा. बघूया आजची कोकण नावची मानाची पैठणी कोणाच्या पदरात पडते. आजच्या कोकण नावच्या मानाच्या पैठणीचा मोरांचा तुरा कोणाच्या खांद्यावर शोभून दिसतोय हे सगळेजण पाहणार आहोत. सगळ्यांची ओळख झाली त्यामुळे प्रत्येकाच्या मनातली भीती आता तर नक्कीच गेली असेल. एवढी ओळख करून घेतल्यानंतर स्वतः लगेच आपण खेळाला सुरुवात करतोय. पहिल्या 10 ताईंनी पुढे यायचे. इथून आजचा पत्ता तुम्ही मागे चला. इथून 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुमच्यापर्यंत या. बाजूच्या पर्यंत हा या. एका लाईन मध्ये थांबा. बाकीचे सगळे मागे जा. फक्त जास्त मागे जाऊ नका. स्टेजच्या मागे जा कृपया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका आडव्या लाईन मध्ये थांबा. पुढे जा. पुढे 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 या लाईन मध्ये थांबा सगळ्यांनी. आता पहिलं फेरी मी घेतोय. पहिल्या राऊंड पासूनच मी बाद फेरी घेणार आहे. त्यामुळे जो आउट होईल त्यानं खाली जाऊन बसायचं. पहिला खेळ असा आहे. तुम्हाला सगळ्यांना क्रिकेट कसं खेळतात माहिती आहे. बॅटिंग कशी करतात दाखवा. पुढे चला. बॅटिंग करून दाखवा. ठीक आहे. मॉडिफाय क्रिकेट असं असं सरळ खेळायची आपल्याला क्रिकेट आता. हा चला क्रिकेट खेळायचं आहे. बॅटिंग करा. तिकडे 12 बॉल. ऍक्शन द्यायची आहे फक्त ऍक्शन. क्रिकेट बोलल्यानंतर क्रिकेटची ऍक्शन करायची. बास्केटबॉल कसं घ्यायचं हाताने करा. ऍक्शन ती करायची आहे पुढे. हा आणि फुटबॉल कसं घ्यायचा. एवढा प्रेमाने मारलं तर चालेल का पुढे जरा जोरात. हा ओके. लक्षात काय करायचं. क्रिकेट बोलल्यानंतर क्रिकेटची ऍक्शन करायची. बास्केटबॉल बोलल्यानंतर बास्केटबॉलची ऍक्शन करायची. फुटबॉल बोलल्यानंतर फुटबॉलची ऍक्शन करायची. ज्या ताई चुकतील त्या बाद होतील त्यांनी खाली जाऊन बसायचे. तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही बसू. तुमच्यासाठी पुढच्या खाली करायला सांगतो. बघूया या खेळात पहिली मानाची खुर्ची कोण जिंकताय. मानाची खुर्ची आहे ती. चला ट्रायल घेतोय. बास्केटबॉल ट्रायल आहे. बास्केटबॉल हा बरोबर. मी रिपीट शब्द दिला. रिपीट ऍक्शन आहे. क्रिकेट हा फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल एका वेळी एकच ऍक्शन करायचे आहे. तुम्ही कॅमेऱ्यात कैद होत आहे त्यामुळे चुकल्यानंतर प्रामाणिकपणे आपण चुकलोय म्हणून सांगायचं आणि बाहेर पडायचं. उगाच वाद घालत बसायचे नाही. म्हणून खास तो मागायचा कॅमेरा मी आणलाय. कारण बऱ्याच ठिकाणी होतं चुकून पण नाही चुकल्यासारखं मग आमच्यावरच आवडायचं नाही. तुम्ही पार्सलिटी करता. त्यामुळे सगळा खर्च तुमच्यासाठी आहे. चला परत एकदा ट्रायल आणि लगेच मी खेळायला सुरुवात करतोय. तुम्ही सुद्धा लक्ष द्या. परत मी तुम्हाला सूचना देणार नाही. ह्याच खेळ सगळ्यांना खेळायचे 10-10च्या ग्रुपमध्ये. चला बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल. ओके चला सुरू करू. रेडी आहे. सगळ्यांना शुभेच्छा. अजिबात चुकू नका. सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे ना. कन्फर्म. ओके. आणि एका वेळी 3 पेक्षा जास्त जर ताई चुकतील एका वेळी या खेळात 3 पेक्षा जास्त ताई चुकतील तर सगळ्यांना माफ असेल. 3 पेक्षा जास्त जर तुम्ही चुकलत ना तर सगळ्यांना माफ असेल. परत मी खेळ घेणार आहे. फक्त एका वेळी 3 जर आउट झाले तर तुम्ही बाद होणार. चला आता ट्रायल नाहीये. खेळ सुरू करतोय. बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल त्यांनी असं केलं. हे बास्केटबॉल तू खाली आहे. फुटबॉल करतो मी तुझा. हाँ तुम्ही पण जाओ ना. आप भी जाओ. संभल के जाओ. पायरी चुकी गई तो नीचे गिर. चलो आउट झाल्याने खाली थांबायचं. आता त्यांना सोबत घेऊन जाणार. ओके चला सारखं तिकडे अजून. चला परत. बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल
क्रिकेट, फुटबॉल, फुटबॉल. नीट लक्ष द्या म्हणून सांगतोय, प्रत्येकानं माझ्या शब्दावर नीट लक्ष दिलं पाहिजे. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल. ओके, 1 2 3 4 5 6 7. बाजूला थांबायचं. तुम्ही या फेरी जिंकताय. पुढच्या 10 ताईंनी पटकन पुढे यायचं. या, मी मोजतोय. 1 या 1 2 3. लवकर, फास्ट फास्ट फास्ट. चला. ओके, बस. या सर. 1 2 3 4 5 6 7 8 9. अजून एक कोणी दे. रेडी सगळे? चला. बास्केटबॉल, क्रिकेट, पाय जागेवर ठेवायचं आहे. हा, पाय पुढे नाही. फॅशन मॉडेलिंग नंतर परवा 31 तारखे रॅम्बो आपलं ते 31 तारीख. आता नाही, इथे पैठणी चालू आहे. चला. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल. 1 2 3 4 4. या 4 झालं तर या. 4 बाद आहेत तर परत या. 3 पेक्षा जास्त बाद झाला तर बाद नाही. ओके, परत. बास्केटबॉल. माझ्या शब्दावर लक्ष द्या. कृतीकडे अजिबात लक्ष ठेवू नका. आयुष्यात कधीच पैठणी तुम्ही जिंकणार नाही. चला. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, 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 बास्केटबॉल. मारा. बास्केटबॉल, 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 बास्केटबॉल. बास्केटबॉल नागोबा करता. या संपूर्ण कार्यक्रमाला उत्कृष्टरित्या या ठिकाणी मनसेचे नेते आणि माजी आमदार सन्माननीय परशुरामजी उपरकर साहेब यांचं आगमन होते. मी कोकणगावच्या वतीनं आजच्या या महोत्सवात त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना मी सन्मानपूर्वक या रंगमंचाच्या समोर स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. ओके, रेडी? नागोबा नाही, बास्केटबॉल असा वरती. या संपूर्ण कार्यक्रमाला जे संगीत साथ देतात, कीबोर्ड साथीला आहे नितेश चव्हाण, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर ढोलकी साथीला आहे दत्ताराम सावंत, झुंजरी साथीला आहे जयेश धुरी आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं जो चित्रीकरण करतोय तो आमचा मित्र श्रीकृष्ण देसाई. या तिन्ही आमच्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची अपेक्षा. थँक्यू. चला. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल. पाय आधी उचलायचं नाहीये. पाय आधी उचलायचं नाहीये. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल. चला. तुम्ही काय केलं? इथे कोणी चुकलं नाही ना? नक्की? ओके. चला. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल. चला. बाद. लेड ऍक्शन. चला. तुम्ही सारखं तिकडे. त्या ताई बाद झाल्या, बाजूच्या ताई बाद होत आहेत, त्यांना खाली पाठवा आणि बाकीच्यांनी जिंकलेल्यांच्या. अहो तुम्हीच, मी जाऊ काय? चला. बाजूला. पुढच्या 10 ताईंनी पुढे यायचं. या ठिकाणी मनसेचे नेते आणि माजी आमदार सन्माननीय परशुरामजी उपरकर साहेब यांचं आगमन होते. कोकणगावच्या वतीनं आयोजित या मालवण महोत्सवात मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 1 2 3 जिंकलेल्या बाजूला थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8. या पुढे 9. बस बस पुरे. बाकीचे मागे थांबा. चला. एका लाईन मध्ये थांबा. एका लाईन मध्ये. चला. ट्रायल घेतोय. बास्केटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल. जर इकडे लक्ष द्या, कोण चुकलं तर मला सांगायचं. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल.
ट्रायल संपली. आता खेळ. चला. बास्केटबॉल, 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 क्रिकेट. नक्की पाय उचललेला? नक्की नाही ना? ओके. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट. 1 2 3. त्या तुम्ही नाही, तिकडच्या बाजूला. तुम्ही पाय उचललेला? खरं सांगा. उचललेला? मग चौघांनी या. तर चौघांनी या. परत चौघांनी या. चौघांनी या. बास्केटबॉल, क्रिकेट. ते झाडू मारता वर. सावकाश, नाहीतर रागन आता माझा फुटबॉल करून टाकला. फुटबॉल. केवढा तोंड उघडतो. थांबा. चला. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, 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 बास्केटबॉल. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं. लगीनच लावचं ठरवलं का? बास्केटबॉल. अहो बास्केटबॉल असं खेळायचं असतो. हा का? हे अक्षता टाकतात लग्नात आमच्याकडे. चला. असं बास्केटबॉल, 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 क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, फुटबॉल. 1 2 3. चला. ओके. अजून कोणी? तू पण. 4 जण आवड आहेत. या बोलवा त्यांना. बोला बोला. परत चला. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल. चला. आता चला. जेवण करून घेऊन या. मी बसते ही ट्रायल. सगळ्यांना संधी दिली ना काय तर माझं आयुष्य असं मागवणार जाताला. एवढा लक्षात ठेवा. बाकी स्पर्धक सांगतील संधी द्यायची की नाही. स्पर्धक बघा. असं चला. असं त्यांच्यासारख्या मोठे बनवूया. हा चला. चला या. बास्केटबॉल. आता चुकलं तर संधी नाही. ट्रायल संपली. या. बास्केटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल. त्या 2. चला. तुम्ही पाय उचलला? 1 2 3. चला बाजूला व्हा. चला. चला बाजूला सर. इथे सरका. आणि पुढच्या 10 ताईंनी पुढे यायचे. 1 2 3. 1 2 3 4 5 6. जिंकलेल्यांनी आपल्यात आउट झालेल्यांना ऍड करायचं. चला. बास्केटबॉल ट्रायल आहे. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल. पाय उचलत. हा. फुटबॉल, फुटबॉल. हा असं. चला. ट्रायल संपली आहे. आता नो चिटिंग आहे. ट्रायल परत कोणी माझ्याकडे मागायचं. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल. 1 2 3.
वहिनी चल जिंका ही पैठणी हसायचं रुसायचं गांधायचा खेळ असा हा खेळायचा हसायचा रुसायचं गांधायचा खेळ असा हा खेळायचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा तळ्यात बोलल्यानंतर पुढे उडी टाकायची आहे मळ्यात बोलल्यानंतर मागे उडी टाकायची आहे तळ्यात बोलल्यानंतर ही रेष पुढे ओलांडली पाहिजे या रेषेच्या पुढे उडी गेली पाहिजे रेडी आहे चला ट्राय तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात लक्षात का सगळ्यांचे लक्ष झालं रेडी आहे ओ रेडी चला आता पाच झाल्यानंतर हे बघा मी तळ्यात बोललो आणि मळ्यात राहिला मळ्यात बोललो आणि तळ्यात राहिला तर डायरेक्ट जाऊन खळ्यात बसायचं परत उगाच भांडायचं नाही माझ्याबरोबर चला तळ्यात माझ्यासोबत उडी पडली पाहिजे मळ्यात तळ्यात तळ्यात हुशार माहिती बघा चला मळ्यात सगळी गेल्यानंतर उद्या जाताना काय नीट लक्ष द्या आणि हा तिघापेक्षा जास्त जर बाद झाली एका वेळी तर तोच नियम आहे सगळ्या वेळी चला अगं राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना अगं राधे तू हळूहळू चालना झालं बा खळ्यात तळ्यात नाही मळ्यात डायरेक्ट खळ्यात हो होईल आपण त्यांना सोबत घेऊन जाणार तसं नसतं एका वेळी चार बाथरूम चला रेडी रेडी चला तळ्यात तळ्यात कोण कोण मागे तुम्ही खरं सांगायचं कॅमेरा चालू आहे ओके चला खळ्यात डायरेक्ट खळ्यात किती येत आहे 1 2 3 4 5 6 7 बाजूला वा 7 पुढच्या 10 जणांनी पुढे या बाद झाल्याने खाली चला जिंकल्याने वरती थांबा किती जणी येत आहेत 1 2 3 4 5 6 7 8 ओ येतात तुम्ही या पुढे दोघांनी कोणीतरी पुढे या हा ओके चालेल चला तिकडे सरका तिकडे जरा सरका मला मध्ये जागा द्या ओके रेडी आहात ट्रायल चला तयार ट्रायल आहे थांबा ट्रायल आहे चला मळ्यात बघा ट्रायलच चालू आहे तयार सावकाश असं एक पाय तुमच्यासाठी आपण हे करूया वयानुसार एक पाय मागे घेतला तरी चालेल सावकाश अशी उडी टाकला तरी चालेल तुम्ही बाकीच्यांना नाही हा चला आता मळ्यात द्या सगळ्यांची चला परत रेडी रेडी 1 2 3 स्टार्ट तयार मळ्यात चला हुशार झाले ओके चला चला बाजूला हा बरोबर काय आनंद झाला बघा चला तिथे सगळे आउट तुम्ही खाली बसा चुकलात सगळे चला तिथे बाजूला असं जो गंमत म्हणून पुढच्या नाही यायचं किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 चला या पुढे ट्रायल देतोय सांगून देतोय तुम्हाला ही ट्रायल आहे म्हटलं मी हा ट्रायल ओके चला तयार
ट्रायल संपली, आलं लक्षात? रेषेच्या मागे थांबायचं, रेषेच्या मागे. चला ट्रायल संपली. आता जो बाद तो डायरेक्ट खेळायचा. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात. लेट गेल्यानंतर बाद. हा चला तळ्यात परत एकदा फक्त. चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. माझ्यासोबत उडी गेली पाहिजे. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चला ओके. चला मागे चला. आता परत 10 जणांनी पुढे या. तुम्ही बात ना सावका जाऊ घरी. पुढच्या धावणी या. चला लवकर. 1 2 3 4 5 6 7 8. ओके रेडी आहात? आता काय करायचं तुम्हाला? दोन्ही हातांनी एखादी गोष्ट छोटी आहे तर कशी दाखवतात? छोटी. ओके. आणि मोठा असेल तर कसं दाखवतात? एवढा. देहष्टीनुसार दाखवा. एकमेकांच्या डोळ्यात बोटा घालायचं. चला छोटा म्हटल्यानंतर छोटं दाखवायचं, मोठा म्हटल्यानंतर मोठं दाखवायचं. चला छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा. ट्रायल संपली. जो चुकेल तो बाद. छोटा मोठा मोठा मोठा. सगळी हुशार आहे. मोठा छोटा छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा मोठा. 2. तुमचा हात हल्ला होता का? तुमचा हात हल्ला ना. ओके चल बाजूला वा. 1 2 3. जिंकल्याने बाजूला व्हायचं. इथे थांबायचं साईडला. चला पुढच्या 10. किती राहिले? 1 2 3. हो 1 2 3 4 5 6 7 8. चला सेम ऍक्शन. ट्रायल. छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा. ओके. छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा. लक्षात सगळ्यांच्या? पावडर लावतात की काय? ओके आता सुरू करतो खेळ. छोटा मोठा 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 छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा मोठा. 1 2. चला बाजूला. चला पुढच्या. काय नाचते बघा. काय आनंद होतोय. असं पूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला जातोय ते सिंधुदुर्ग मच्छीमार संस्था माजी जिल्हाध्यक्ष तुळशीदास गोवेकर यांचं मी कोकण नावच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांचे चिरंजीव श्री विशाल तुळशीदास गोवेकर यांचं चिवला शॉप हॉटेलचे मालक आहेत. झकास मालवणी जेवणाची उत्तम सोय तसेच स्कुबा बोर्ड स्कुबा डायव्हिंग अँड ऑटो स्पोर्ट असे विविध त्यांचे व्यवसाय आहेत. कृपया जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग स्कुबा स्पोर्ट करायचे असतील तर नक्कीच विशाल गोवेकर यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 91 58 93 19 41 915893 1941 9422 63 2971. ओके चला ट्राय. छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा मोठा. ट्रायल संपली. रेडी? आता बघा. छोटा मोठा मोठा छोटा छोटा. ओके 1. चला छोटा मोठा मोठा मोठा
मार्केटिंग वाले आहेत ना ते छोट आता म्हणूनच सांगतो सगळ्यांना तुमचं मार्केटिंग मी करतोय. पैठणी गावली ना माका नको माका काय करू माका काय करू माका अजिबात नको बाई नको नको अजिबात नको गावतली मा चला घ्या. छोटा मोठा मोठा छोटा छोटा मोठा मोठा. ओके थँक्यू. आता किती राहिलेत आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता गंमत शिरखेळ आहे. चला कायला पाय दुखतात कोणाचे पाय दुखले नाचून मग डबल नाचायला लावणार मी आता. चालेल ओके चालेल. चला चंद्रा पाहिजे चंद्राचा लगीन झाला हो कालच. चंद्रमुखी चला 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 नाचा. ओके 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 तुमच्यासाठी गाणं पाहिजे ना. माझं एकेरी नृत्य आहे ज्यांना डान्स आवडत नाही स्पेशली माझ्या मिस्टरांना त्यांना माझं सांगणं आहे मार्केटिंगमध्ये मी 1 महिना जिद्दीने माझी नोकरी सांभाळते घरी जायला मिळालं नाही. स्त्रीला कधी कमजोर समजू नये. माझा डान्स आता मी स्टार्ट केला वयाच्या 40 या वर्षी एवढी मी ॲक्टिव्ह आहे. सगळ्यांनी महिलांनी तसंच राहावं आणि ज्यांना नवऱ्यांना डान्स आवडत नाही ना त्यांनी बायकांना एनर्जी द्यावी की स्त्री कमजोर नाही. धन्यवाद. ते माझं पिढो घेऊन वाट बघतात वाटेर ते वाटेर थांबले ते बघ पिढो घेऊन माझ्या. ओके चला याला काय बोलतात माहितीये कोण बोलते पत्रावर चांदीची ताट आहेत त्याला चांदीची ताटं बोलतात. सगळ्यांनी एक एक ताट हातात घ्यायचं. चला प्रत्येकाने एक एक हात घ्या सगळ्यांना वाटून घ्या. सगळ्यांनी एक एक ताट घ्यायचे. आपण पाहला कोकणगाव आयोजित मालवण महोत्सव अंतर्गत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा कार्यक्रम बघूया. आजची मादाची पैठणी कोणाच्या पदरात पडते कोणाच्या खांद्यावर आजच्या पैठणीच्या मोराचा तुरा शोभून दिसतोय. अरे शुभम भाऊजी आले माई माईनी स्वागत केले. अरे शुभम भाऊजी आले माई माईनी स्वागत केले. सारे टेन्शन विसरून गेले हर्षाने मन हे डोले. अरे शुभम भाऊजी आले ताई माईनी स्वागत केले. सारे टेन्शन विसरून गेले हर्षाने मन हे डोले. रंगत संगत आणायचा खेळ असा हा खेळायचा. रंगत संगत आणायचा खेळ असा हा खेळायचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. चालेल मिळाले सगळे का पत्र होईल. आता काय करायचंय पुढे असं गोल सर्कल करा. खाली पत्रावर ठेवून बघा उडते का नाही वाऱ्याने. असं चांगलं नाही. पाय ठेवायचे नंतर आहे थांबा. उडणार नाही ना पत्रावर कोणाची. थोडा गमतीशीर खेळ आहे. काय करायचंय तुम्हाला त्या पत्रावळीत उभं राहायचं. हा सारखं इकडे जरा तुम्ही. ओ काय भाकरे थापतात कोणाचा काहीतरी यांचा काय. अच्छा अच्छा ओके ओके आम्ही भात करतले म्हणजे बरोबर तुम्ही जर खेळा आणि आम्ही बरोबर ते उगाच बोलत नाही बघ. त्यांच्या बिचाऱ्यांना भात करूला येतच असतो तुम्ही उभे राहा. चला थोडा सेमी सर्कल मध्ये घे थोडा सेमी सर्कल मध्ये घे कारण का फ्रेम काट होते. चला सगळ्यांनी उभं राहायचं ते पत्रावळीत. नीट थांबा सावकाश पाय घसरायला देऊ नका. आता काय करायचंय तुम्हाला मी प्रेक्षकातून एक वस्तू आणायला सांगणार. पायऱ्यांनी जायचं आहे ती वस्तू प्रेक्षकात शोधायची आहे. ओके 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 चालेल. तिथून एकाच वाटेनं जा. येताना तुम्ही येऊ शकता ना आरामात वर चढेपर्यंत. ओके जरा फक्त मध्ये हे आहे बघा बघा बिचारे त्यानं तुम्हाला वाट करून दिली. फक्त हा माईक सांभाळून जावा. माईक आपला
माईक उडी नको, उडी मारले तर डायरेक्ट घडीक जाताला. ओके नको नको, कोणी कृपया उडी नाही मारायची, कोणी उडी मारायची नाही. चला रेडी सगळे. यातली एक पत्रावळ मी कुठची उचलणार, ज्यांना पत्रावळ मिळणार नाही शेवटी येतील ते यातून बाद होतील. बघा आपण पाहतात कोकणा वैशित मालवण महोत्सव अंतर्गत शुभम क्रिएशन प्रस्तुत होम मिनिस्टर आता खेळ पैठणीचा. आणि पुढचा राऊंड मी सुरू करतोय. वस्तू आहे, वस्तू आहे तिकडे जाऊन आणायची, आपल्याकडे असली तरी प्रेक्षकातून. तुम्ही सुद्धा रेडी राहा. बघा तुमचे सलोख्याचे संबंध किती आहेत, किती जणी तुमच्यावर विश्वास ठेवतायत. वस्तू आहे 100ची नोट. चला जिंकाही पैठणी, वहिनी 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 चला जिंकाही पैठणी. असायचा रुसायचा दांडायचा खेळ असा हा खेळायचा, असायचा रुसायचा दांडायचा खेळ असा हा खेळायचा. मेल पियायचे, मेल पियायचे खेळ खेळू, मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया, मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया, मानाच्या पैठणीचा. कोणाला नाही मिळाली, ज्यांना पत्रावळ मिळाली नाही त्यांनी पुढे यायचं. 100 रुपये मिळाले पण पत्रावळ मिळालं नाही. काही तुम्ही या खेळातून बाद होत आहे. ताईंसाठी एकदा जोरदार द्या. या कार्यक्रमात त्यांनी रंगत आणली आहे, मनपूर्वक धन्यवाद. आपण खाली जाऊन पुढच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकता. शुभम, या खेळ पैठणीचा कार्यक्रमामध्ये आपण असा देखील एक स्पॉट गेम घेतोय. यामध्ये यश चायनीज यांचा इथे स्टॉल लागलाय. मालवण महोत्सव 2023 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत. तू जो स्पॉट गेम घेशील आणि त्या स्पॉट गेम मध्ये जो विजेता स्पर्धक असेल त्याला चिकन लॉलीपॉप ज्याची किंमत आहे 200 रुपये. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या डिशेस आहेत ती डिश, एक डिश त्यांना फ्री मिळणार आहे. त्यामध्ये चिकन चिल्ली, चिकन 65, चिकन टिक्का, चौपर राईस, चिकन समोसा, चिकन खिम्मा, चिकन रोल, मटन वडे, चिकन वडे, चिकन सिंगापुरी, थायजन राईस, चिकन फ्राईड नूडल्स, चिकन वन राईस, चिकन फ्राईड राईस असे या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या ठिकाणी डिशेस लावलेल्या आहेत. आणि ती डिश त्यांना एक डिश हे जो कोणी स्पर्धक विजेता असेल त्याला यश चायनीज यांच्याकडून मोफत मिळणार आहे. धन्यवाद मयूर. मी प्रेक्षक गिफ्ट घेतले, प्रेक्षकात देऊया आपण. चालेल, चला प्रेक्षकातून रेडी राहायचंय. आजचा महिलांचा दिवस आहे त्यामुळे महिलांना प्रथम प्राधान्य. कृपया पुरुषांनी कोणी यायचं नाही, ती जरा वाट ओपन करा. पटकन प्रेक्षकातल्या कुठच्याही महिलेने धावत पळत स्टेज वरती यायचंय. माझ्या हातातील पत्रावळ घ्यायची आणि त्या स्टॉल कडे जायचंय. बघूया पहिलं कोण येत आहे. पत्रावळ मिळाली ना मग मी त्याला तुम्हाला त्या विषयी काय पाहिजे. लॉलीपॉपची प्राइस काय. लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप 200 रुपये. 200 रुपये. त्याचबरोबर चिकन चिल्ली सुद्धा आहे, चिकन 65 आहे, चिकन फ्राईड राईस आहे, थायजन राईस सुद्धा आहे, चिकन टिक्का आहे, चिकन सिंगापुरी राईस आहे, चिकन वडे आहेत, मटन वडे आहेत. अरे मी काय रोल आहे. हो नक्कीच तिला लॉलीपॉपच पाहिजे. पण विषय काय माहिती, मी काय म्हटलं, मी काय सांगितलं की पटकन यायचंय, माझ्या हातातली पत्रावळ घ्यायची आहे आणि तिथे पाहिजे तो हो तुम्हाला पत्रावळ मिळाली म्हणजे जायचंच आहे तुला. मग पैसे दे ना, फुकट कुठे काय. फुकट फक्त दुकटच मिळतात. तो पण आता विकत घेऊच लागतं, लाकडं विकत घेऊची लागतात ना. 200 रुपये पाहिजे मला. ओके चला ताईंसाठी एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे. तर स्पॉट गिफ्टचे विजेते आहेत मयूरदादा, त्यांना लॉलीपॉपची एक ऑर्डर द्यायला सांगा. पाठवतो.
ओके रेडी तुका ठेवायचा काळजी करू नको काय पोरं असं ते गो बाई सगळं जा 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 तुझ्यासाठी ऑर्डर आहे फ्री मध्ये आहे मी मस्करी केली होती फक्त विनोदाचा भाग होता हा जे सर बघा मयूर सर मगाशी जिथं बोलत होते तिथं ते बक्षीस आहे जा आणि घेऊन ये जा खरंच फ्री मध्ये अतिशयोक्ती अजिबात नाहीये ओके चला एका आनंद बघा काय झालं ते का लॉलीपॉप मिळाला पण तू बघा ठेवते मान सांगलं की काय अगो बाई हे सर ठेवलं अगो याच्यावर माझ्या थोडा काहीतरी आडूक सांगा होत हे बाबा रात्र झाली कावळे गायचे मधनं आरडतोय माझ्या पोटात कावळे आई सर आरडाक लागली आणि तुझे ओके चला वस्तू आहे पैसे नंतर द्या थांबा काय काळजी करू कोणाच्या आणला लक्षात ठेवा फक्त हा द्या फक्त द्या घेऊन द्या चालेल थांबा 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 वस्तू येताना पैसे द्या आणि यातनं वस्तू घेऊन या असं करा चला पुढची वस्तू आहे हो थांबा वस्तू आहे आता 2 पत्र मी काढतोय पाय मोडतील असं म्हणता येतं चालेल की एकच काढू ओके चालेल वस्तू आहे चष्मा एका म्हणतात डोळे असं आंधळा असला अरे समोर मी होतोय सर सावकाश 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 अजून एक पत्र बाकी आहे मग बात कोण थँक्यू 2 आहेत 2 ताटं लावून घेऊन या फक्त खूप भूक लागली हो चला ताईंसाठी एकदा जोरदार द्या चला किती राहिले आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 चष्मा द्या बाबा त्यांचा अजून एकदा फक्त पळवतोय तुम्हाला एकदा पळवणार अजून ओके मयूर सर अजून गिफ्ट आहे का त्यांच्याकडे आहे ना ओके कुठे या ठिकाणी असं एक गेम घे की 3 लहान मुलं आणि त्या 3 प्रथम येणाऱ्या लहान मुलांना प्राधान्य असेल 3 लॉलीपॉप दिले जातील आणि तो लॉलीपॉप पहिला जो कोणी संपवेल त्याला चिकन शोरमा मिळेल क्या बात आहे ओके थांबा सगळ्यांनी थांबा जरा रेस्ट घ्या तोपर्यंत आपली पत्र नीट सर्कल करा त्यांची एका पत्राचे 2 करून टाकले मग अशी येत ओके ओके आता अजून एक थांबा पाय दुखत अहो तुम्ही डोळे असं आले समोर होतोय ना मी एका कोणात तरी चष्मा मिळालो असतो असं काय नाही मी पण प्रेक्षकच आहे ना असू दे चला आता भांडत राहू नका सगळ्यांना मिळालं ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अजून 16 ओके आता एका वेळी मी 3 पत्र काढणार आहे पटकन छोट्यांनी 3 जी मुलं स्टेजवरती येतील पहिली 3 1 2 अरे बाबा सावकाश 1 2 3 चला डिश आणा डिश घेऊन या डिश 1-2 मिनिटं फक्त ओके गरमागरम डान्स करणार तुम्ही नाचणाऱ्यांनाच प्राधान्य मग नाचणाऱ्यांना प्राधान्य आहे तर परत तिघांना मी बोलवतो कीबोर्ड वाजलो ढोलकी वाजली कीबोर्ड वाजलो ढोलकी वाजली झुंजरीन धरलो आपलो एक हाती ठेको 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 भाऊजी इले कोकण
मोसवात घेऊन पैठणीच आज ह्यो खेळ कीबोर्ड वाजलो ढोलकी वाजली सुंदरीन धरलो आपलो एक हाती ठेको 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 भाऊजी इले मालवणच्या मोसवात घेऊन पैठणीच आज ह्यो खेळ आपण पाहतात कोकणगाव आयोजित मालवण महोत्सव 2023 अंतर्गत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून पैठणी पुरस्कृत करण्यात आल्या ते सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्र संस्था माजी जिल्हाध्यक्ष तुळशीदास गोवेकर व त्यांचे चिरंजीव श्री विशाल तुळशीदास गोवेकर यांच्या माध्यमातून या संपूर्ण पैठणीसाठीची बक्षिसं पुरस्कृत करण्यात आली आहे. मी कोकणगावच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. ही डिश रेडी होईपर्यंत तुम्ही तिघांनी यायचं. चला खाली बसा. डिश रेडी झाली की मी तुम्हाला बोलवतोय. चला आता एका वेळी 3 जण कोणीतरी बाद होणार आहात. एका वेळी 3 जण. वस्तू आहे शुभम हा डिश रेडी ओके. आता फक्त एकच मिनिट एकदा एक वस्तू राम 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 पावळ देव खजे ते पावळ धावा धावा धावा. ओके चला. वस्तू आहे रुमाल. आकाशातून पडलेला पाणी समुद्रात गेला. एक दोन अजून कोण बाद आहे. काढले मी 3. अजून कोण बाद तुम्ही मग सांगताल कधी. चला 3 बाद. आता किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. डिश रेडी आणि त्या तिघांनी पटकन द्यायचं. अमीना फास्ट फूड आलमबाई यांच्याकडून ही स्पर्धा पुरस्कृत केली जाते. अजून एकदा पाठवणार तुम्हाला नको. ओके चालेल चला. ओके ओके नाही 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 मस्करी केली. देऊन या. चला 3 मुलांनी पुढे यायचे. त्या मग अशा 3 मुलांनी आधी पत्रावी उचला आता सगळे. 1 2 3 मित्र डिशा. शुभम खाली बसून घेतलं तरी चालेल. ओके खाली बसा किंवा हातात घ्या तुम्हाला वाटेल तसं. का कसं बसून खाते. आत्यांच्या हातात एक डिश दे. चल पहिले जी डिश खाली करेल त्याला काय मिळणार आहे बक्षीस. चिकन शोरमा. चिकन शोरमा. ओके इथे हा जो पहिला स्टॉल जो लागलेला आहे मी स्टार्ट बोलेल. ये बाबा माका इथे दशावतार केल्यासारखं आता वाटायला लागला. समोर बसा ना. अशी समोर बसा. इथे या सरका. इकडे इकडे सरका. इकडे सरका. ओके चला. तुमची पहिला जो संपेल त्याला फक्त हात ठेवा. तुमची वेळ सुरू आणि खाऊन झाल्यानंतर हात वर करायचा. पूर्ण संपल्यानंतर हाड खाली ठेवायचं आणि हात वर करायचं. तुमची वेळ सुरू होऊ दे. आता हाडान दुखती दाड सजणी
दुखती दाड ग सजनी रस वाढगा. अनिता फास्ट फूडच्या वतीनं हा बक्षीस पुरस्कृत केले जाते. अनिता फास्ट फूडच्या वतीनं हा गेम घेतला जातो. लवकर अभिना फास्ट फूड, अभिना फास्ट फूडच्या वतीनं रुचकर पदार्थ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे राईस, त्याचबरोबर शोरमा, चिकन लॉलीपॉप, चिकन कटलेट असे विविध पदार्थ त्या ठिकाणी मिळतात. तुम्ही सुद्धा त्या पदार्थांची चव चाकू शकता मात्र गेमच्या माध्यमातून. हाडन दुखती दाड ग सजनी रस रस वाढगा. काहीच वाटत नाही माझ्यासमोर खाताना. चला थँक्यू. बाकीच्यांनी घ्यायची डिश आरामात बसून खा आणि उरलेला खा का अजून असा बसणार असेल. एन्जॉय करते सगळेजण, फुल एन्जॉय. मग एकच बोला चला. कोकणातलं एकमेव चॅनल, नंबर 1 चॅनल. सगळ्यांनी कोकण नाव चॅनल असं जोरात बोलायचं आहे. कोकणातलं 1 नंबर चॅनल. क्या बात. थँक्यू. चला कशात बिचारांच्या तोंडावर बघितले. आता काय करायचंय मला, जो तिघांना बात करायचं. 3 पेक्षा जास्त झाले बात तर माप असेल तुम्हाला. 1 जर गेला तर ठीक आहे. तोच खेळ. आकाश डोक्यावर हात, पृथ्वी कमरेवर हात आणि पाताळ बोलले तर पाय पकडायचे. ओके चला. ते बिचारे दमले. जाऊ चाल. आकाश, पृथ्वी, पाताळ. आकाश, पृथ्वी, पाताळ. आकाश, पृथ्वी, पाताळ. ओके ट्रायल संपली. थांबा आता खेळ चालू होतो. चला. आकाश, पृथ्वी, पाताळ. आकाश. एका वेळा लेट झालं तर बाद. पृथ्वी. बाद ना. मी काय म्हटलं होतं, एका वेळी आता ऍक्शन द्यायची आहे. परत हा एका वेळी ऍक्शन. लेट झालं तर आकाश, पृथ्वी, पाताळ. आकाश, पाताळ, बाद. आई शपथ रे, एवढा पळ पडलंय आणि पृथ्वी रापटले. ओके चला बाद. तुम्ही बाद ना. खरं मला मागे डोळे येतात. चला. आकाश, पृथ्वी, पाताळ, पृथ्वी. एवढी जीभ लांब बाहेर काढता. अजून तुम्ही आज चला. टाटा बाय बाय. चला जेवून घेवा. आता किती राहील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अजून जमायचं आहे तुम्हाला. एवढं लक्षात ठेवा. आता पैठणी कोणाला पाहिजे तुम्हाला सांगा. तुम्हाला पाहिजे पैठणी? 11 वाजले तरी चालतील. ते म्हणतात तुमका जागरणाची सवय, आमचा का असू दे. चला 12 वाजेपर्यंत आता यांच्यासाठी खेळतो. आता काय करायचंय? फुगे बाय फुगे फुगोच. हा या इथे मी फुगे हे टाकतोय. जाग्यावरच थांबायचे तुम्हाला. हा लहानपणीच आता लहानपणीचे फुगे. पण तुम्ही लहान नाही आहात, नाही तर लहान लहान फुगे फुगवशात. हा एवढा जर फुगा फुगवला छोटे एकदम तर त्याला 2 फुग्यांचे 1 मार्क देणार. जास्तीत जास्त एवढा तरी फुगा फुगला पाहिजे. तुमच्या सोबत 1 माणूस घ्या. 1 माणूस. हा आई सर. हा हे हो
अहो बोलवा. गेले की काय टाकून? हा खाली जाऊन आणा चालेल. हा बघ बोलवा ना त्यांना. अहो असे काय करता यावं ना. अहो बोलो बोलो हाताला पकडून घेऊन ये जा बोलून घेऊन ये. ओके सगळ्यांना मिळाले ते एक माणूस. नाही मी मारते ना. मी यायचं रिकामीच असं. आपण फुगा फुगवायचे गाठ मारायचे. फुगा फुगवल्यानंतर गाठ मारायचे आणि नंतर फुगा मागे द्यायचे. ओके आलं लक्षात सगळ्यांच्या? खेळू चालेल. चला तुमची वेळ. एका वेळी एकच फुगा घेऊन जायचे जागेवर. एक फुगा घेऊन जागेवर जाणार. तिथे जाऊन फुगवणार मागे देणार. वाटेत फुगा फुगवायचं नाही. तुमची वेळ सुरू होते. आता एका वेळी एकच फुगा. ओके संपले झालं. झाले चला. आता थांबा. प्रत्येकाने आपल्या हातात घ्या फुगे. एक पहिल्या ताई. ओके तुमच्या हातात किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 बाजूला दाबा. किती आहेत? 1 2 3 4 5 6 बाजूला. 1 2 3 4 1 2च 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 जास्त आहे. किती आहेत? 5. 4 वाल्या कोण आहेत? हो माहिती आहे कळलं मला ते. 4 वाल्या तुम्ही या पुढे. झालं ना. 4 वाल्या बाद होत आहेत. या पुढे. बघितलं म्हणजे शेवटी हिला माझ्या रस. त्यातही बाद होतं या खेळातून. थँक्यू. चला आता प्रत्येकानं एक हातात मोठा फुगा घ्यायचा. प्रत्येकानं हातात एक मोठा फुगा घ्यायचा. एकच कुठचाही फुगा घ्यायचा आणि बाकीच्यांनी फुगे खाली घेऊन उतरा सगळे. बाकीच्यांनी सगळे फुगे घेऊन खाली उतरा. फक्त 9 ताई वरती राहतील स्टेजवरती. सगळ्यांनी हातात घेतला फुगा. किती आहेत आता आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके काय करायचंय तुम्हाला? फोडायचं नाही. फुगा हवेत उडवायचा. पहिला ज्यांच्या फुगा खाली पडेल ते एक ताई कोणीतरी बाद होते. पहिला पडेल ते बाद होतील. त्यामुळे आपला फुगा सावरण्याचा प्रयत्न करायचा. वारा आहे मान्य आहे पण तरी सुद्धा एक कोणीतरी बाद होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी निराश व्हायची काही गरज नाही. एकामेका चिकटत जात राहू नका. अंतर ठेवा म्हणजे आपण कम्फर्टेबल फुगा हवेत उडवू शकतो. वर असं नाही. वर गेला पाहिजे जरा तू. ओके चला तुमची वेळ सुरू होते. फुग्याबरोबर मागे अशी हवेत पुढे राहू. तुमची वेळ सुरू होते. आता आपलाच फुगा पकडायचा. थांबा. सगळे फुगे परत घेऊन या. चुकीच्या पद्धतीने तुम्ही फुगे उडवले. एवढे उंच उडवू नका. परत घ्या सगळ्यांनी. एवढे उंच उडवलं तर वाऱ्यात जातेलच ना. तिथल्या तिथे हवेत उडवा. हा सावकाश प्रेमाने उडवा. नंतर हळूहळू वर जाऊन त्याला. ओके चला. हा परत हात लावू शकतो. नीट हे बघा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. काय माहितीये तुम्ही मी काय बोलतो ते नीट लक्ष देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते चुकायला होतंय. हा फुगा आहे ना. हा फुगा तुम्हाला इथल्या इथे असं उडवायचं. हा जो पहिला जाईल तो बाद. पहिला जो कोणी जाईल ना तो एकच बाद होणार. बाकी तुम्ही कोण बाद होणार नाहीये. पहिला जो जमिनीवर फुगा टाकेल त्या बाद होतील. चला तुमची वेळ सुरू होते. आता पकडायचा नाही फुगा.
हातात नाही पकडायचा, हातात नाही पकडायचा, त्यांचा गेला. ओके थांबा थांबा, त्या ताई बा, या पिंक ड्रेस बा, तुम्ही बा. तसं एकच जाणार होतं ना शेवटी, हार जीत असतेच ना खेळात कुठच्याही. नाही ताई, बाकीच्यांचं पहिलं नाही पडलं. मी काय बोललो की पहिला ज्यांचा फुगा पडेल त्या बा. दुसरे अजून गेम मला खूप घ्यायची आहेत, अजून 9 जणांना बात करायचं आहे. बात ताई, चिटिंग नाही, नो चिटिंग. ओके 8 जणांनी पुढे यायचंय. हा दोरा प्रत्येकानं तोडायचा आहे आणि आपल्या हातातील फुगा आपल्या पायाला बांधायचा आहे. अंगठ्यांना नाही, पायाला बांधायचं आहे. अंगठ्यांना नाही, पायाला. इथे हा एकाच पायाला. रसिको, एक स्पॉट गेम तुमच्यासाठी मी घेतोय. सगळ्यात ज्याची मोबाईलची बॅटरी लो आहे अशा व्यक्तीने यासाठी आपलं बक्षीस घ्यायचं. सगळ्यात लो बॅटरी ज्याची असेल त्याला आम्ही बक्षीस देतोय. आणि हे बक्षीस महिलांसाठी आहे, महिलांसाठी आहे, फक्त महिलांसाठी, फक्त महिलांसाठी बक्षीस असेल. या किती येऊ शकता, स्टेजवरती यायचे, बॅटरी मला दाखवायची आहे. सगळ्यात लो, फक्त पहिल्या 10 जणी येतील त्यांनाच प्राधान्य. हो तुम्ही मागे चला. हो मॅडम मागे. हे बक्षीस मिळते 60%. 7 ओके पर्सेंटेज दिसले पाहिजे. किती आहे बघ? 8 16 14 59 नाही 6%. मी सांगितलं होतं पहिल्या 10 जणी येतील त्यांना आहे स्टेजवरती यायचंय. स्टेजवरती तुम्ही नाही आला मग बरं या ना. अहो स्टेजवरती मी 10 जणांना बोलवतोय. फॅसिलिटीचा विषयच नाही. असे काय ऐकून घ्या आणि नंतर काय ते करा. दहा जण येऊ शकतात ताई. तुम्हाला काहीच मी सांगत नाही. खालून नाही वर आलं पाहिजे असं मी म्हणतोय. मी तुमच्याकडे जेव घेते. थांबा जरा 5 मिनिटं बस. माझ्याकडे मोबाईल आहे, बॅगेत आहे, तो स्विच ऑफ केलेला आहे. हो असं आणू शकता. हा किती आहे? 6%. 10 6% पेक्षा खाली कोण आहे का अजून? 19 नाही. 6% पुढे थांबायचे. 6% पेक्षा कोणी असेल तर या पुढे वर यायचं. 15 नाही 5. बाकीच्यांनी खाली चला. 6% पेक्षा जास्त आहेत त्यांनी कृपया खाली उतरा. किती आहे? पर्सेंटेज नाही का? तुमची किती आहे? ओके या ठिकाणी मी बक्षीस घोषित करतोय. 6% बॅटरी ताई. आपलं नाव? ओके. आणि त्यात काही आलेले मग अशी ते कोण तुमच्या एवढ्या रागाने गेल्या. मी त्यांना सांगते वर याडी द्या 10 जणांना असं बोलायचं असतं. थँक्यू. चला कम्फर्टेबल थांबा सगळ्यांनी मागे पुढे. दुसऱ्याच्या पायाचा फुगा तुम्हाला फोडायचा आहे. पहिला ज्यांचा फुगा फुटेल
त्या ताई खेळातून बाद होते. रेडी आहे? पायानेच फोडायचं ऑफकोर्स. असे प्रश्न विचारू नका, मला तर रडायला लागेल. ओके, दुसऱ्या पायाला फुगा फोडायचा आहे. पहिला ज्यांचा फुगा फुटेल त्यातही बाद होतील. माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं ना तर परत परत प्रश्न विचारायची तुम्हाला गरजच लागणार नाही. मी काय म्हटलं, आपल्या पायाचा फुगा वाचवायचा आहे आणि आपल्या पायाने दुसऱ्याच्या पायाचा फुगा फोडायचा आहे. पहिला ज्यांचा फुगा फुटेल त्यातही बाद होतील. चला, तुमची वेळ. आणि एक फुगा फुटल्यानंतर थांबायचं आहे, एक फुगा फुटल्यानंतर परत फोडायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. मागे रेषेच्या बाहेर जायचं नाही. हा फिरा, सगळा गाव फिरा. फुटला बस स्टॉप. पण फुटला कोणाचा? हा मग फुटला तर बाद. सुटून गेल्याचा विषय नाही, पण तुमच्या पायाचा फुगा फुटतोय. हा परत चला, परत बांधा, परत. सॉरी, परत एकदा चला घ्या. ओके, चला. हे बघा, परत नीट लक्ष द्या, नंतर परत विचार त्याला ह्या करू की ता करू. हे बघा, ही रेषा ओलांडायची नाही, पाठी यायचं नाही. तिथे काय ते करा, फक्त रॅम्प वरती जायचं नाही, तिकडे इन्स्ट्रुमेंट वरती जायचं नाही, आणि इकडे मॉनिटरच्या स्टेजच्या बाहेर जायचं नाही. एवढं लक्षात ठेवा. पहिला फुगा फुटेल त्यातही बाद होतील. आता नो चिटिंग. तुमची वेळ सुरू होते आता. या रेषेच्या बाहेर माझं लक्ष आहे. ओके, चला. आता तिथेच थांबायचं, खाली या. आता काय करायचंय, सगळ्यांनी एकमेकांच्या पायाचे फुगे फोडायचे. पण कसे, आपल्या पायाचा फुगा फुटल्यानंतर आपण दुसऱ्याच्या पायाचा फुगा फोडायला जायचंय, बाहेर पडायचं. तुम्ही बाद होणार नाही, फक्त शेवटपर्यंत ज्याचा फुगा राहील त्याला पुढच्या राऊंड मध्ये आम्ही एक चान्स देणार. म्हणजे ते राऊंड त्याला माप असेल, ते राऊंड त्याला क्रॉस करायचं नाही. माझं ऐकलेलं ना तर ते का परत विचारायचं लागला नसता. दुसऱ्याच्या पायाचा फुगा फोडायचा आहे. काय, शेवटपर्यंत ज्याचा फुगा राहील त्याला पुढचं राऊंड माप असेल, म्हणजे त्याला ती खेळायची गरज नाही. बाकी तुम्ही बाद होणार नाही खेळ. ओके, फक्त परत चिटिंग. बघितलं, चिटिंग करायची नाही. हा, आणि आपल्या पायाचा फुगा फुटल्यानंतर बाहेर पडायचे डायरेक्ट, नंतर फोडायचा आपल्याला अधिकार नाही. तुमची वेळ सुरू होते आता. या लाईनच्या बाहेर पडला तरी बाद. तिकडे जाऊ नका, खाली जा स्टेजच्या. एक बाद. फुगा फुटल्यानंतर बाहेर, फुगा फुटल्यानंतर बाहेर. फुगा फुटल्यानंतर बाहेर. पुढे या, पुढे सरकायचे. आता पुढे यायचंय. फुगे पुढे या, एकमेकांचा. आपल्या पायाचा फुगा वाचवण्याचा प्रयत्न आता जास्त करायची गरज नाही. झिंग 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 झिंग. ढकलायचं नाही, जवळ दाबा. आता काय करायचं, पकडा ही दोरी. तिघांना बांधून घालतो दोरीने आता पहिल्यांदा, नाहीतर हे मला ऐकणार नाही. एक गोल सर्कल करा. या पुढे, गोल सर्कल करा. सॉरी, सरका. येस,
सरकार. चला स्टार्ट. राऊंडच्या बाहेर पाय गेला तर पा. एक आर कोंबडी पळाली तंगडी धरून. फोडायचंय. रेषेच्या बाहेर पाय पडला तर बा. ओके, तो फुगा तोडा आणि हातात घ्या. हातात घ्या. एक टूथपिक घ्या. चला आता हाताने फोडायचंय फुगा. ओके, आरामात श्वास घ्या. वैली वैली वहिनी चला जिंकाही पैठणी. वैली वैली वहिनी चला जिंकाही पैठणी. हसायचं रुसायचं नांदायचा खेळ असा हा खेळायचा. हसायचं रुसायचं नांदायचा खेळ असा हा खेळायचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. शुभम भाऊजी आले ताई माईनी स्वागत केले. सारडी जर विसरून गेले हर्षाने मन हे डोले. अरे शुभम भाऊजी आले ताई माईनी स्वागत केले. सारडी जर विसरून गेले हर्षाने मन हे डोले. रंगत संगत आणायचा खेळ असा हा खेळायचा. रंगत संगत आणायचा खेळ असा हा खेळायचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. धन्यवाद. आपण पाहतात शुभम क्रिएशन प्रस्तुत होम मिनिस्टर आणि या खेळात मी निवेदक शुभम दुरे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा कोकण नावच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आता काय करायचंय, आपल्या हातातील टूथपिकने दुसऱ्याच्या हातातला फुगा फोडायचा आहे. मात्र राऊंडच्या सर्कलच्या बाहेर जायचंय. तुमची वेळ सुरू होऊ दे. आता जवळ थांबायचं. सर्कलच्या बाहेर जायचं नाहीये. सर्कलच्या बाहेर जायचं नाहीये. सर्कलच्या बाहेर जायचं नाहीये. तुम्ही कोंबड्यांची झुंज बघितली असाल, बैलांची झुंज बघितली असाल, मात्र पैठणीसाठी ती फुग्यांची झुंज बघताय. ओके, काय आनंद एवढं गगनात मावेल असो. धन्यवाद. आता किती आहेत आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7. पुराच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया. मामाच्या गावाला जाऊया. जाऊया मामाच्या गावाला जाऊया. लक्षात. चला पहिल्या ताई या बोलूया. बेस पकडा. इथे बेस चांगला आहे त्यामुळे इथं लावा त्या ग्लास. एक ग्लास उचलायचंय, इथे ठेवायचं. पहिला 6 ग्लास लावा तुम्ही. 6 ग्लास लावून घ्या. जवळ ठेवा. सहा झाली. ओके, आता तुमचं ग्लास वर ठेवा आणि मागे जा. चला लवकर. ठीक 11 वाजता आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे, त्यामुळे जरा घाई करा. चला पुढच्या ताई.
चला पुढच्या ताई. वर ठेवायचं बरोबर. लवकर. पुढच्या ताई. सावकाश. पुढच्या ताई. पुढच्या ताई. ज्यांच्यामुळे मनोरा पडेल त्या ताई बाद होतील. पुढच्या ताई. वर ठेवायचा ग्लास आणि त्याच्यानंतर ज्या ताई येतील ठेवा. चला पुढच्या ताई. सरळ ठेवायचा ग्लास. आता उलटा नाहीये, वरती वरती. हा बरोबर. ओके चला वर ठेवायचं असं बरोबर. चला माचीस बॉक्स. आता काय करायचंय तुम्हाला, एक एक माचीस या बॉटलवर असते. ज्यावेळी माचीस खाली पडेल तेव्हा तुम्ही बाद व्हाल. तोपर्यंत तुम्हाला बॉटलवरती माचीस ठेवायचे. सगळ्यात कमी ज्यांच्या माचीस लागतील त्या ताई या खेळातून बाद होतील. चला पुढे या. पहिल्या ताई तुमची वेळ सुरू होते आता. एका हातानं माचीस ठेवायची. एक कशी ठेवू शकता तुम्ही. दोन. 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 5 6 7 8 टाळ्या झाल्या पाहिजे. 9 10 11 12 13 वाऱ्याचा काही विषय नाही, आता पडणारच आहे ती. 14 वाचीस. चला पुढच्या काही. लवकर लवकर, आता वेळ नाही आपल्याकडे. चला 14 आकडा लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. लाव लाव चल नाहीतर बाद. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 10 11 12 13 वेळेला पडली. 13 वेळेला पडली. 12. ओके पुढच्या ताई. 1 2 3 4 5 6 7 8 7 पुढच्या ताई. जेवणाकडे बसले वाटतं. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 9 7 लक्ष ठेवा. 9 आहेत कमी सगळ्यात. 9 आणि 7 1 2 3 4 5 6 6 वेळा चला 6. त्यांचा जीव भांड्यात पडला. झाले. या गेमात आहेत तुम्ही. या सगळ्यात गेमात मागो आहे काय. 6 तुझे ना थांब. चला स्टार्ट. ताबा त्यांची होमच करू घेतलेले वाटतं. आता बैठकच तीच घातलेली. या 2 स्टेज हलवू नका. 3 4 5 6 7 ओ भगभुगे भगनी भागोदरी भगमासे भगनी भागोदरी. संपला. चला पुढे. ओ पुढे चला. जिंकला तुम्ही. एक बार 1 2 3 4 5. काय करायचंय. डोक्यावर पडली घ्यायची. चालत चालत इथे यायचंय. नीट लक्ष द्या. ही रेष तुम्हाला पूर्णतः ओलांडायची आहे. याला पाय वगैरे लावून पळायचं नाहीये. पूर्णतः तुम्ही आउट होणार या रेषेच्या बाहेर आणि तिथं जायचंय. ज्या ताई शेवट राहतील त्या ताई बाद होतील. हा परत तिथं यायचंय. शेवट ज्या पोहोचतील त्या रेषेपर्यंत त्या बाद होतील. मध्ये आल्यानंतर पडली आपल्या डोक्यावरची पडली तर पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट करायचं. मधून परत डोक्यावर घ्यायची नाही. लक्षात. ओके. जर फक्त ही लाईन क्रॉस होते याची लक्ष ठेवा. आणि कॅमेऱ्यात तुम्ही कळीत आहोत त्यामुळे कृपया कोणी चिटिंग नकोय. तुमची पहिल्यांदा ट्रायल पाहिजे. ट्रायल घेतात. ओके चला ट्रायल. एक ट्रायल चला स्टार्ट. कशी केवढ्याच्या बनात मावळत्या उन्हात नाही मसळसळली. जो कामा न केलेल्याचा परिणाम. आड्याचं गाव उडाक शिकलो ना की असं असतं. ओके चालेल. चला ट्रायल संपली आहे. लक्षात काय करायचंय. पडलीमध्ये पडली तर परत स्टार्ट करायचंय. ओके. तुमची वेळ सुरू होते आता. अगं राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना. अगं राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना. तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा. तुझ्या केसात हाय गजरा. एकदम गाड्यावर ठेकाच तरला तिथे. चला 4 जणांनी पुढे यायचं. पडल्या पकडा माझ्या द्या. स्टॉप. आपण शेवटचा दुसरा गेम घेतोय आणि नंतर अंतिम राऊंड लगेचच होतोय. काय करायचंय तुम्हाला सांगतोय गेम काय तो. आमच्या प्रेक्षकांना आता मोर दाखवतोय बघा. आमराईत मोर बघायला मिळत नाहीत त्यामुळे आर्टिफिशियल मोर आपण जरा तयार करूया. काय करायचंय. यातली एक स्ट्रॉ उचलायची आहे आणि तुमच्या केसात अडकायची आहे. जास्तीत जास्त ज्यांच्या केसात स्ट्रॉ असतील त्या पुढे जातील. सगळ्यात कमी ज्यांच्याकडे स्ट्रॉ असतील त्या उडवतील. आणि तुमची एका वेळी एकच स्ट्रॉ उचलायची आहे. वेळ सुरू होते. उत्कृष्ट कीबोर्ड वादक करतोय तो आमचा नितेश चव्हाण आहे. ढोलकी साथीला आहे दत्तराव सावंत. झुंजरी साथीला आहे जयेश गुरु. तर संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण जो करतो आणि अनेक माझ्या कार्यक्रमात ढोलकी सुद्धा वादन करतो तो माझा मित्र श्रीकृष्ण देसाई. या तिन्ही संगीत साथीदारांच्या साथीनं या संपूर्ण कार्यक्रमावर रंगत वाढते. आणि खरंच
व तमाम मालवणवासीय आणि रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक धन्यवाद करतोय की माझ्या पैठणीच्या कार्यक्रमासाठी खरं महिलांसाठीच असलेला कार्यक्रम असून सुद्धा पुरुष मंडळी सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझ्या कार्यक्रमाला प्रेम देत आहे त्याबद्दल मी निवेदक शुभम आपल्या सर्वांचे कोकण नावच्या वतीनं आणि मी स्वतः आभार व्यक्त करतोय सगळ्यांना धन्यवाद देतोय असंच प्रेम आपलं माझ्या कायम पाठीशी राहू द्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला लाईव्ह म्युझिकचा कार्यक्रम आम्ही आपल्या मालवणात आणलाय आतापर्यंत 5 ते 6 प्रयोग मी या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले आहेत प्रत्येकानं आपले स्ट्रॉ मोजायचे थांबा एका चला घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 47 48 49 ओके 51 चला जोरदार आहे पुढच्या आधी पहिले सगळे स्ट्रॉक काढून घ्या अजून एक पाठी मागे 52 ओके काढून ठेवा चला मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 52 53 54 55 56 56 पुढच्या जाईल चला 1 2 3 4 5 6 9 10 11 13 14 16 18 19 20 22 23 24 25 28 29 30 ओके किती आहे 3 3 देवा 1 2 3 4 5 6 9 10 11 13 19 20 21 22 ओके सगळ्यात कमी 22 तुला मिळते कोकण नावच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि ज्या क्षणाची आपण प्रत्येक जण वाट पाहत आहे तो क्षण आता येतोय शेवटचा गेम आहे तो कठीणच असला पाहिजे आणि जरा लांब लांब थांबा आता तिकडे थांबा तुम्ही त्या कोपऱ्यात सारख्या रीड खाली टाकलं तुम्ही खाली टाका नीट फक्त दोरा जर तुटला गुंडाळताना तर तुम्ही बाद होऊ शकता याची दक्षता घ्या हातात नाही खाली ठेवायचं ओके हातावर तुम्हाला जो कम्फर्टेबल हात वाटेल त्या हातावर एक फेरा मारून घ्या असा येस असं जर गुंडाळत राहू शकता सकाळपर्यंत असं दररोज गुंडाळत राहू शकता मी घराकडे पैठणी घेऊन पण गेलेलो असतो दोरा गुंतला हे बघा असं काय होतं का मला तेवढा तो तोडा पहिला इतका दोरा गुंता का मध्ये जास्त वेळ नको आपल्याला आता चला रेडी पहिला ज्यांचा दोरा गुंडाण कंप्लीट होईल ते प्रेक्षक येतील आणि माझ्या हातातली कैची घेऊन जातील ज्याला पहिली कैची माझ्याकडे बेल त्या विजेत्या दुसरे येतील त्या उपविजेत्या दुसरा दोरा गुंडाळ आणि तिसरा ज्यांच्या हाताचा दोरा गुंडाळ कंप्लीट होईल ते तृतीय क्रमांकाच्या विजेते असतील तुमची वेळ सुरू होते आता वहिनी 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 चला चिंकाही पैठणी वहिनी 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 चला चिंकाही पैठणी हसायचं रुसायचं नांदायचा खेळ असा हा खेळायचा हसायचं रुसायचं नांदायचा खेळ असा हा खेळायचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा फास्ट गुंडायचंय आपण पाहतात कोकण नाव आयोजित मालवण महोत्सव अंतर्गत शुभम क्रिएशन प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम ज्याच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला आहे ते सिंधुदुर्ग मच्छीमार संस्था माजी जिल्हाध्यक्ष तुळशीदास गोवेकर आणि त्यांचे चिरंजीव विशाल तुळशीदास गोवेकर यांचे मी कोकण नावच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो दोरा अडकला तर तुमची चुकी आहे म्हणून मी सांगितलं होतं
काय झालंय? दोरा तुटलाय बा, दोरा तुटायला द्यायचा नाहीये. अरे शुभम भाऊजी आले, आई माईनी स्वागत केले. अरे शुभम भाऊजी आले, आई माईनी स्वागत केले. सरडी जन विसरून गेले, हर्षाने मन हे डोले. अरे शुभम भाऊजी आले, आई माईनी स्वागत केले. सरडी जन विसरून गेले, हर्षाने मन हे डोले. रंगत संगत आणायचा खेळ असा हा खेळायचा. रंगत संगत आणायचा खेळ असा हा खेळायचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा, खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा. मी त्यालाच आणलं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, जव लागली डोलायला. तव नवीन पोपट हा तुटला दोरा. ओके तुमचं कंटिन्यू. नवीन पोपट हा लागला बिट्टू बिट्टू बोलायला. जव नवीन पोपट हा लागला बिट्टू बिट्टू बोलायला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, जव लागली डोलायला. तव नवीन पोपट हा लागला बिट्टू बिट्टू बोलायला. तव नवीन पोपट हा लागला बिट्टू बिट्टू बोलायला. दमला? ओके. पैठणीच्या विजेत्या ते होते, उपविजेता तुम्ही आहात आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या तुम्ही आहात. ताई आपलं नाव कसं? आर्या गावकर. आर्या गावकर ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिको आपण पाहत होता कोकणा वार्षिक मालवण महोत्सव अंतर्गत आणि शिवम क्रिएशन प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला लाईव्ह म्युझिकच्या साथीनं कार्यक्रम होतोय. आणि या विजेत्या गावकर मॅडम, उपविजेत्या आहेत श्रावणी हेमराज सावजी आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या आहेत जिया लघु जोगी. या तिन्ही विजेत्यांसाठी एकदा जोरदार डान्सच्या अपेक्षा. रसिको मी सन्माननीय विकासजी गावकर, त्याचबरोबर सन्माननीय वैशाली मॅडम आणि ठाकूर सर यांना विनंती करतोय की आपण बक्षीस वितरणासाठी रंगमंचावर उपस्थित राहायचं. आणि चतुर्थ क्रमांकाची जी विजेती होती तिलाही मी विनंती करतोय. नाव कसं? भारवी शिरसेकर. हिच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्तेजनार्थ क्रमांकाचं पारितोषिक अर्थात चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ती जिंकते. संपूर्ण कार्यक्रमासाठी मला म्युझिक साथ देण्यासाठी कीबोर्ड साथीला होता तो नितेश चव्हाण, ढोलकी साथीला आहे दत्ताराम सावंत, जुजुरी साथीला आहे जयेश धुरी. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यानं चित्रकरण केलं आणि उत्कृष्ट ढोलकी वादक श्रीकृष्ण देसाई यांचे कोकण नावच्या वतीनं आणि मी एक निवेदक म्हणून शुभम क्रिएशनच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतोय. उत्कृष्ट पद्धतीनं संपूर्ण कार्यक्रम तुम्ही संगीत साथ देऊन खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला एक हृदय मिळवून दिलं प्रेक्षकांचं. त्याबद्दल आपले चौघांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमात उत्कृष्ट पद्धतीनं ज्यांनी सावून दिला तो माझा मित्र चिन्मय आणि त्याचे सगळे साथीदार, त्यांच्यासाठी रसिको एकदा जोरदार डान्स झाले पाहिजे. कारण समयीशिवाय ज्योतीला तेज येत नसतं बघा, समयीशिवाय ज्योतीला तेज येत नसतं. तसंच आमच्या बॅकस्टेज कलाकारांशिवाय आमच्या कुठच्याच कलाकाराच्या कलेला तेज येत नसतं.
मात्र समाजाची रीतच अशी झाली आहे की ज्योतीसोबत समय सुद्धा जास्त तापत असते, मात्र सगळं श्रेय आपण त्या ज्योतीला देत असतो. तसेच हे आमचे बॅकस्टेज कलाकार आमच्यासाठी मेहनत घेत असतात, आमच्यापेक्षा मेहनत घेत असतात. मात्र जाता जाता सगळं श्रेय त्या ज्योतीप्रमाणे आम्ही कलाकार घेऊन जात असतो. मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या नजरा मी त्यांच्याकडे वळवतोय. या बॅकस्टेज कलाकार आमच्यासाठी फ्रंट स्टेज असलेल्या या माझ्या साऊंड आणि लाईट दादांसाठी एकदा जोरदार आणि प्रत्येकाच्या हातातून उदंड टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. सन्माननीय कोकणचे सर्व विकासजी गावकर यांना विनंती करतोय की आपण या संपूर्ण कार्यक्रमाचा पारितोषिक वितरणासाठी उपस्थित राहायचे. त्याचबरोबर कोकणच्या संचालिका सन्माननीय वैशाली गावकर मॅडम यांनाही विनंती राहील की आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहायचं. तसेच सेल्स एक्झिक्युटिव्ह कोकणचे मयूर ठाकूर यांनाही विनंती राहील